अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरु ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये काही नसले तरी चालेल, फक्त आई आणि वडील सोबत असावे. अरे बाळा, आयुष्यामध्ये भला मोठा बंगला नसला तरी चालेल, पण सावली देणारे त्यांचे मायेचे हात डोक्यावर असावे. लाख मोलाची गाडी नसली तरी चालेल, पण डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठे नाव आणि गाव तरी चालेल, पण त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम सोबत असावे. अरे बाळा, गरीब म्हणून जगणे हिणवणे तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरीही चालेल, पण माझी ही विठ्ठल रुक्मिणी माझ्या सोबत असावे. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी. हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते. चला तर मग भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच लढाई करू नका रे. अरे बाळा, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुला तेच मार्गदर्शन करणार आहे. लढाई न करता शत्रूला हरवण्याचे 10 मार्ग, 10 उपाय मी आज तुला सांगणार आहे. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये तुमची शांतता सर्वात मोठी ताकद बनवा. लक्षात ठेव, जो माणूस शांत आहे तोच खरा वाघ आहे. जगाला वाटतं की हा जोरात ओरडणारा जिंकतो, परंतु बाळा, हे सत्य आहे की खरी जिंक त्याच माणसाची होते जो आतून शांत विचार करणारा असतो आणि धीरवान असतो. माझ्या बाळा, विचार करा, जर कोणी तुम्हाला चिडवायचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त हसून तिथून निघून गेलात तर खरा विजय कोणाचा झाला? उत्तर आहे, तुमचाच विजय झालेला असेल. अरे बाळा, आयुष्यामध्ये जो चिडला त्याने त्याची ऊर्जा वाया घालवली आणि ज्याने शांतता ठेवली त्याने त्याची ताकद वाचवली. अरे मुला, शांत असणं म्हणजे घबराट नाही. शांत असणं म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणं आहे. जग फक्त त्याचाच आदर करतं रे जे शांत असतात. पण म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा ओरडू नका. फक्त मनातल्या मनात हसा आणि विचार करा, हे खरंच माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे का? माझ्या बाळा, तुमचं डोकं तलवारीपेक्षाही धारदार बनवा रे. लोक शक्तिशाली होण्यासाठी जिम मध्ये जातात, मसल्स बनवतात, पण खरी ताकद तर डोक्यात दडलेली आहे. लक्षात ठेव, ज्याचं डोकं धारदार आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. विचार करा, एखादा तुमच्याशी वाद घालायला आला आणि तुम्ही त्याला रागाने नाही तर समजुतीने उत्तर दिलं तर बाळा, कोण जिंकणार? तोच ज्याचं डोकं शांत आणि धारदार आहे. माझ्या बाळा, राग विचार करण्याची ताकद हिरावून घेतो, पण शांतता डोक्याला आणखीन धारदार बनवते रे. म्हणून इतिहास साक्षी आहे, सर्वात मोठे योद्धे तलवारीपेक्षा जास्त डोक्याच्या जोरावर जिंकलेले आहेत रे. जर तुमच्याकडे योग्य रणनीती असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. स्वतःचं डोकं कसं धारदार बनवायचं, रोज काहीतरी नवीन शिका. पुस्तकांना तुमचा सर्वात मोठा चांगला मित्र बनवा. हुशार लोकांशी बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आधी विचार करा आणि मगच उत्तर द्या. कारण बाळा, खरा विजय तो आहे जो फक्त आज नाही तर येणाऱ्या वर्षासाठी उपयोगी पडेल.
म्हणूनच स्वतःला विचारा, मी माझं डोकं इतकं धारदार का बनवत आहे की लोक माझ्या विरोधात कोणतीही चालच करू शकणार नाही. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये धैर्य सर्वात मोठं शस्त्र आहे. लक्षात ठेवा, धैर्य ती शक्ती आहे जी वेळेलाही आपल्या बाजूने वळवते. तुम्ही कधी पाहिले का की सर्वात शक्तिशाली लोक लगेच प्रतिक्रिया का देत नाही? कारण त्यांना माहीत आहे की धैर्य हीच खरी ताकद आहे. विचार करा, कोणी तुम्हाला रागात वाईट बोललं की तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त हसलात तर कोण अस्वस्थ होईल? तो ज्याने तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला होता. हीच धैर्याची ताकद आहे रे. भांडण न करता समोरच्याला हरवणं इतिहास साक्षी आहे. ज्याने धैर्य ठेवलं त्याने सर्वात मोठ्या अडचणींनाही हरवलं. समुद्र ही सतत वाहणाऱ्या नदीला रोखू शकत नाही, कारण हळूहळू धैर्य प्रत्येक अडथळा तोडून टाकतो. धैर्य कसं वाढवायचं? प्रत्येक प्रतिक्रियेआधी 5 सेकंद थांबा. कोणत्याही परिस्थितीला दुरून बघा आणि स्वतःला विचारा, हे 5 वर्षांनी पण तितकंच मोठं वाटेल का? धैर्यवान माणूस हळूहळू त्याच्या शत्रूला थकवून जातो आणि शेवटी जिंक त्याच व्यक्तीची होते जो थांबत नाही, फक्त धैर्याने पुढे जातो. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये नेहमी शब्दांनी हल्ला करा रे, हातांनी नाही. तुमची सर्वात मोठी तलवार तुमची जीभ आहे. लक्षात ठेवा, लढाई ताकदीने नाही तर डोकं आणि शब्दांनी जिंकली जाते. जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल आणि तुम्ही शांतपणे फक्त एक वाक्य म्हणालात, तुझा राग तुझी कमजोरी आहे, माझी नाही, तेव्हा विचार करा कोणाचं पारडं जड होईल, तुमचं की राग माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे. आणि जर तुम्ही त्याला रागामध्ये चुकीचं बोलायला भाग पाडताय तर समजून चला की अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकला. शब्दांना शस्त्र कसं बनवायचं? शांत राहा, ऐका, मग विचार करून बोला. कमी बोला पण परिणामकारक बोला. आयुष्यामध्ये आत्मविश्वासाने बोलावं, गडबड न करता. लक्षात ठेवा, बुद्धिमान लोक वाद घालत नाहीत, फक्त एका वाक्यात असं उत्तर देतात की समोरचा गप्पच होतो. म्हणून बाळा, पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा हात उचलू नका, डोकं चालवा आणि शब्दांनी हल्ला करा. मामा म्हणतात, शांत डोकं सर्वात मोठं कवच आहे. ज्याने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवलं त्याने पूर्ण जग जिंकलं. विचार करा, जेव्हा कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा त्याला काय हवं असतं? फक्त तुमची प्रतिक्रिया. पण जर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर त्याचा पूर्ण प्लॅन तिथेच फेल झाला. रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा असतो आणि शांत डोकं नेहमी विजयाचा मार्ग शोधतं. म्हणून बाळा, स्वतःला कसं ठेवायचं? जेव्हा कोणी राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका रे. 3 सेकंद थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या, माझं डोकंच माझी सर्वात मोठी ताकद आहे ना. समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण अनेकदा लोक स्वतःचं अस्तित्व गमावतात आणि म्हणूनच इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. परंतु आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला शिकता, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, तोच खरा विजेता आहे जो सर्वात जास्त नियंत्रणात राहतो. मामा सांगतात, तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी लावा, फालतूच्या भांडणात नाही. माझ्या बाळा, विचार करा, जर वाघ प्रत्येक कुत्र्यांच्या भुंकण्यावर थांबला तर तो जंगलाचा राजा बनू शकेल का? नाही ना. जगात असे 1000 लोक भेटतील रे, जे तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील, काही तुमच्या यशाचा द्वेष करतील, काही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण प्रश्न हा आहे, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी लढायची गरज आहे का? नाही ना. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका ना. प्रत्येक वाद, प्रत्येक भांडण महत्वाचं नसतं रे. खरी ताकद आहे ती म्हणजे तुमची ऊर्जा तिथे लावणं जिथे तिचा सर्वात मोठा फायदा होईल. म्हणून बाळा, विचार करा, ही लढाई तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात आहे का? जर नाही तर ती सोडून पुढे जा. लक्षात ठेवा, यशापेक्षा मोठं उत्तर दुसरं कोणतंही नाही. आज जे लोक तुम्हाला खाली पाडत आहेत तेच उद्या तुमची प्रशंसा करतील. बुद्धिमान तोच आहे जो त्याची ताकद आणि वेळ फक्त तिथेच लावतो, जो खरा विजय मिळवतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा स्वतःला विचारा की ही लढाई खरंच महत्वाची आहे का?
जर उत्तर नाही असेल तर फक्त हसा आणि पुढे चालत राहा. तुमची शांतता सर्वात मोठं शस्त्र बनवा. खोल पाणी आवाज करत नाही आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्र कोणतीही तलवार किंवा बंदूक नाही, तर शांतता आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही, प्रत्येक वादात पडत नाही, तेव्हा समोरच्याला वाटायला लागतं की त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि तिथूनच खेळ बदलतो. म्हणून बाळा, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नाही रे. कधी कधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं. म्हणून विचार करा, लोक तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत असतील आणि तुम्ही फक्त हलकं हसलात तर ते हसू त्यांच्यासाठी सर्वात जड उत्तर बनेल. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये नेहमी कमी बोला, पण ज्यांना बोलाल तेव्हा परिणामकारक बोला. लक्षात ठेवा, वाघ तोपर्यंत शांत राहतो जोपर्यंत हल्ला करण्याची योग्य वेळ येत नाही. तुम्ही पण तेच बना. तुमच्या शांततेमुळे सगळ्यांना गोंधळात पाडा आणि योग्य वेळी तुमचं म्हणणं मांडा, जेणेकरून पूर्ण जगाला ऐकण्यास भाग पडावं. मामा म्हणतात, माझ्या बाळा, समोरच्याला त्याच्याच जाळ्यात अडकवा रे. म्हटलं जातं, जो इतरांसाठी जाळं पसरवतो तो अनेकदा स्वतःच त्यामध्ये अडकतो. आयुष्य पण काहीसं असंच आहे रे. लोक तुमच्या विरोधात चालतील, कट करतील, तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील, पण खरा खेळाडू तो आहे जो समोरच्याला त्याच्याच चालीत अडकवतो. कसं? सर्वात आधी प्रतिक्रिया देऊ नका, फक्त बघा, समजून घ्या आणि योग्य वेळीची वाट बघा. समोरचा हीच अपेक्षा करेल की तुम्ही रागाने भडकून जाल, पण जेव्हा तुम्ही शांत राहाल ना, तेव्हा त्याची पूर्ण योजना धुळीला मिळेल. मार्शल आर्टमध्ये विरोधकांच्या हल्ल्याचा वापर त्यांच्याच विरोधकामध्ये केला जातो. आयुष्यामध्ये पण तेच करा. जर कोणी तुम्हाला बदनाम करू इच्छित असेल तर असं काहीतरी करा की त्याची सत्यता आपोआप सगळ्यांसमोर येईल. आणि लक्षात ठेवा, सर्वात मोठा बदला म्हणजे यश. इतक्या उंचीवर पोहोचा की जे तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होते ते तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत. म्हणून पुढच्या वेळी कोणी चाल चालली तर रागवू नका, फक्त हसा आणि त्याला त्याच्याच चालीत अडकून द्या. समोरच्याला कधीही कळू देऊ नका की तुम्ही काय करणार आहात. माझ्या बाळा, लक्षात ठेव रे, सर्वात धोकादायक चाल तीच असते जी दिसतच नाही. युद्धाचा सर्वात शक्तिशाली योद्धा तोच आहे ज्याच्या पुढच्या चालीचा अंदाज कोणालाच लागत नाही. आयुष्य पण एक युद्धच आहे. जर जिंकायचं असेल तर तुमचे इरादे तोपर्यंत लपवून ठेवा जोपर्यंत ते प्रत्यक्षात बदलत नाहीत. म्हणून कमी बोला, जास्त करा, योजना फक्त स्वतःजवळ ठेवा. आश्चर्याचा धक्का द्या, गोंधळ घालू नका. विचार करा, दोन लोक बुद्धिबळ खेळत आहेत. एक त्याची चाल आधीच सांगून देतो आणि दुसरा शांतपणे खेळत राहतो. तर कोण जिंकणार? तोच जो त्याच्या चाली लपवून ठेवेल. आयुष्यात पण हेच सत्य आहे. लोकांचं लक्ष छोट्या छोट्या गोष्टींवर अडकू द्या, पण खरा खेळ पडद्यामागे खेळत राहा. कारण जर समोरच्याला तुमची रणनीती कळली तर तो त्यावर उपाय काढेल, पण जर त्याला अंदाजच नसेल लागला की तुम्ही काय करणार आहात तर तो स्वतःच गोंधळून जाईल. सर्वात मोठा धक्का तोच असतो जो अचानक येतो. जेव्हा लोक विचारतात की तुम्ही शांतपणे विजयाची कहाणी लिहिलेली असते, तेव्हा तुमच्या यशाचा प्रभाव सर्वात जास्त असतो. म्हणून लक्षात ठेवा, शिकारीच्या आधी आवाज करत नाही, तो फक्त बघतो, नजर रोखून ठेवतो आणि योग्य वेळी अचानक हल्ला करतो. तुम्हाला पण हेच करायचं आहे. कमी दिखावा, जास्त कृती. अरे बाळा, आयुष्यामध्ये स्वतःला इतकं मजबूत बनवा की शत्रू तुमचा सामना करण्याआधीच घाबरून जाईल. ताकदीचा अर्थ फक्त मसल्स नाही, खरी ताकद तुमचं डोकं, तुमचे इरादे आणि तुमचा आत्मविश्वास आहे. खरा योद्धा तो नाही जो प्रत्येक लढाई लढतो. खरा योद्धा तो आहे ज्याची उपस्थिती शत्रूला मागे टाकायला भाग पाडते. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे परिस्थितीपुढे हार मानतात आणि दुसरे ते जे परिस्थितीला आपल्या हिशोबाने बदलतात. जर जिंकायचं असेल तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की समोरचा तुमच्या समोर उभा राहण्याआधीच विचार करेल, मी खरंच याचा सामना करू शकेल का. तुमच्या कमतरतांना ताकद बनवा. तुमच्या डोक्याने खेळा, फक्त ताकदीने नाही. आणि असा आत्मविश्वास आणा की समोरचा तुम्हाला तुमच्या डोळ्यात बघूनच हार मानेल. तयारी इतकी जबरदस्त असली पाहिजे की कोणी तुम्हाला हरवूच शकणार नाही.
जसा वाघ शिकारीवर निघताना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असतो, कधी धावायचं, कधी थांबायचं आणि कधी हल्ला करायचा, तुम्हाला पण तशीच समजदारी आणि तयारी ठेवायची आहे. लक्षात ठेवा, स्वतःला इतकं शक्तिशाली बनवा की तुम्हाला लढायची गरजच पडणार नाही. लोक तुमची ताकद ओळखून लढाईशिवायच हार मानतील. काहींना भेटून असं वाटतं हेच आपलं घर आहे. अशा लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान द्या आणि नकारात्मकतेपासून अंतर ठेवा. तुमच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असेल ज्यांचं बोलणं ऐकल्यावर मन हलकं होतं. त्यांच्याशी संपर्क वाढवा. आयुष्यामध्ये छोट्या क्षणाचा आनंद घ्या. अरे बाळा, जीवनातील प्रत्येक क्षण अमूल्य असतो, फक्त आपल्याला त्याचं भान राहत नाही. गरम गरम चहा, पावसातील गारवा, मातीचा सुगंध, आईच्या हाताच्या पोळीचा तुकडा, या सगळ्यांमध्ये आनंदाचं खरं रूप दडलेलं आहे. आनंद फक्त मोठ्या गोष्टीमध्ये नसतो रे, तो छोट्या क्षणाच्या मिठीतही असतो. म्हणून वर्तमानात जगा. भूतकाळ गेला, भविष्य अजून आलं नाही, पण वर्तमान आपल्या हातात आहे. हा क्षण पूर्णपणे जगा, जसा आहे तसा. जेवत असाल तर फक्त जेवण करा, चालत असाल तर फक्त चालत राहा आणि झोपत असाल तर शांत झोपी जा. या ठिकाणी मोबाईल नको, फक्त जीवनाचा आस्वाद घ्या. आजचा क्षण असा घालवाल तसं आयुष्य घडेल. म्हणून माझ्या बाळा, आजच्या दैवी संदेशामध्ये मी या 18 गोष्टी, हे 18 उपाय, हे आयुष्य जगण्याचं खरं तत्त्वज्ञान आहे. यामधील काही गोष्टी तुम्ही आजच सुरू करू शकता. काहीसाठी वेळ लागेल, पण एकदा सुरुवात करावी लागते आणि ती तुम्ही आत्ताच करू शकता. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उद्धट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असे अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर
आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल. तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही. तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपले शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा.
समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे. अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे, पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं, त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला
तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं, पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच. कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल
जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे, आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची, इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला, मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो, तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळायला पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे, तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे, गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा, आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या, योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या, अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही. हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं.